वरचा बर्फ बघू शकता, खतरनाक। भाई लेके जा रहा है मस्त। आपल्याला तिकडे जायचं, नंतर तिकडे देखील जाऊ आणि बघू शकता यार काय नजारा आहे, एकदम जबरदस्त सॉलिड बनवलेला आहे मस्तपैकी, जबरदस्त। पण माकडं खूप आहेत, त्याच्यामुळे माकडं खूप त्रास देतात। मोमोजची प्लेटच अख्खी नेली त्यांनी, डायरेक्ट झप्पा आम्हीच्या हातावर ते डायरेक्ट। नमस्कार मित्रांनो, मी निखिल पाटील आपल्या मराठी मूवीमेकर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। ते पण कुठून, तर डायरेक्ट आपल्या शिमलामधून। गुड मॉर्निंग। आणि आजची सुरुवात आपल्या शिमलामध्ये आहे, खूप सारी मजा करायची आहे। आता बघू शकता आपले सगळे फॅमिली मेंबर सगळे रेडी आहेत जाण्यासाठी, आपला निखिल भाई भी आहे। तर आता इथून निघूया आपण मस्तपैकी, आणि इथं पहिले नाश्ता करू आणि नंतर आपल्याला जायचं आहे कुफरीला, आणि कुफरीला खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत। 3000 मजा येणार आहे, फीट वरती डायरेक्ट 1000 फीट वरती, मस्त फुल मजा येणार। बघू शकता मस्त असा डोंगर आणि फुल बर्फ पडलेला रात्री, त्याच्यामुळे मस्त वाटतं एकदम एरिया। आणि आता थोडंसं ऊन आलेलं आहे, तर आता जाऊया आपण खाली आणि खाली बघूया खालचा नजारा कसा असणार आहे। तर बघू शकता ही आहे इथे आपण कॅम्प, तर आता आपण नाश्ता करायला आलो आहे या साईडला। नाश्त्यामध्ये बघूया काय काय आहे। पराठा आहे, दही आहे, उपमा आहे। या साईडला काय ते अंडे आहेत, बॉइल्ड अंडे आहेत, आणि इथे ब्रेड। तर आता आपण नाश्ता वगैरे करून घेऊया, आणि नंतर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। तर फायनली आपण मस्त आता ब्रेकफास्ट करूया। अंडा घेतला आहे, उपमा आहे आणि ब्रेड बटर। तर मस्त की नाश्ता वगैरे करू आणि नंतर मग निघूया। तर आता आपण हॉटेलच्या इथून निघतोय आणि परत आपला स्टे इथेच आहे आजचा। तर इथून आता आपलं कुफरीला जाऊया, आता गाडी वगैरे काढूया। आणि बघू शकता या साईडला फुल बर्फ पडलेला आहे, आपण बघू शकता फुल बर्फ होता रात्री। गाडी पण बघते, गार्डनवरती पण बर्फ दिसतोय, हा देखील बर्फ आहे पूर्ण, एकदम सॉफ्टवाला बर्फ आहे, भारी एकदम आहे, मस्त असा बर्फ। फायनली आता आम्ही निघालेलो आहे, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आता निघूया मस्त आपण। ये रहा दोस्तों, अभी हमारा नेक्स्ट पॉइंट इज फ्रॉम शिमला टू कुफरी, और ये रहा नजारा। आता बोला मुंबईकर, काय बोलता मित्रांनो, कसं वाटतंय? एकदम मस्त आणि फुल एन्जॉय, एकदम भारी। हे बघा व्ह्यू कसा, एक नंबर व्ह्यू आहे बघा। काल रातचा स्नोफॉल आहे। फायनली आता आपण पोहोचले कुफरीच्या इथे, आणि बघू शकता फुल आजूबाजूचा नजारा, पूर्ण सर्व झाडांवरती आपल्याला बर्फ दिसतोय आणि खूप जबरदस्त आहे। तोंडातून मग पूर्ण अशा वाफा येतात। ही आहे अल्टो, आणि अल्टोच्या वरचा बर्फ बघू शकता, खतरनाकवाला आहे। कसं वाटलं? मस्त ना, एकदम भारी आहे। आपण ना कातला आहे पण याच्यावरती अल्टोवरती, एकदम जबरदस्त आहे आणि फुल थंडी, फुल चिल्ड आहे। आणि आता इथं कपडे भेटतील आपल्याला, तर कपडे वगैरे आपण चेंज करायचे आहेत, त्यांचे कपडे घालायचे तिथे इथून, आणि स्नोमध्ये जायचं आहे त्याच्यासाठी। तर आता इथून निघूया। हो
तर मित्रांनो फायनली आता रेडी झालेला आहे आपण मस्त की असा बर्फामध्ये जाण्यासाठी. आणि बघू शकता आपले हिमाचल पोलीस आहेत आपल्या बरोबर आपल्या संरक्षणासाठी इथे. सीन बघू शकताय एकदम जबरदस्त आहे मस्त. हा तर मित्रांनो फायनली आता आम्ही निघालेलो आहे मस्त की कुफरीच्या पहाडावरती. आणि आता इथून पुढे आता घोड्यानी वगैरे जायचं आहे. खूप मस्त मजा येणार आहे. तो अभी इधर से कितना किलोमीटर हमने को जाना है? 2 किलोमीटर 2 किलोमीटर भी नहीं है। अच्छा 2 किलोमीटर भी नहीं है, 1 किलोमीटर वगैरह जाना है. फिर उधर से घोड़ा वगैरह रहेगा उस पर जाना है चढ़ के मस्त की. तो ये है अपना पब्लिक. हाय पब्लिक व्हाट्सअप फुल एकदम मस्त सगळे रेडी झालेले आहेत. आणि बाहेरचा जो नजारा आहे ना तो बघू शकता एकदम कसला भारी वाटतंय. सगळीकडे नुसता व्हाईट व्हाईट नुसता बर्फ जबरदस्त एकदम. समोर बघ या साईडला बघ लेफ्ट साईडला या साईडला गाड्या वगैरे बघू शकताय एकदम मस्त फुल स्नो. इथले डॉगी मस्त आहेत मारड आहे डॉगी. आता पोहोचलोय इथून आपल्याला घोड्याने जायचंय पुढे. बघू शकता या झाडांवरती स्नो आणि हा स्नोचा चिखल खाली फुल चिखल. तो दोस्त लोगों तुम लोग को कैसा लग रहा है यहाँ पे आके? एक नंबर. और पीछे गाड़ी भी आ रही है 6 मेंबर. हम लोग निकल पड़े बर्फ की ओर. फुल थंडी आहे पण काय मस्त असा सीन आहे नजारा जाम भारी आहे. आणि आता एकदम जिकडे जास्त स्नो असेल ना तिथे जायचं आपल्याला. आणि ते आता घोडे घेऊन जातील पण फक्त यार या घोड्यांना बरं पाडू बिडू नका फक्त म्हणजे झाला नाही तर वाट लावतील. एक तर थंडी बेकार इथे. फायनली आता आम्ही निघणार आहे घोड्यांवरून. बघू शकतात 2 सवारी आमचे बसलेले आहेत. ए भाई लेके जा रहा है किधर लेके जा रहे हो भाई? पार्किंग में आ गया भाई. इथे आपल्या केदारनाथला गेलेलो ना तेव्हा भाई जाम भीती वाटलेली. मी चालत आलो पण घोड्यावरती बसलो नाही का तर आयुष्यावर स्लिप वगैरे व्हायचे. आणि त्यांची खासियत काय माहिती आहे का ते कॉर्नरनेच चालतात त्याच्यामुळं खूप डेंजर एकदम काम व्हायचा. त्याच्यामुळं मी बसलोच नाही. आता इथे हे बसलो आहे बघूया आता कसा आहे सीन पुढचा. आम्ही मस्त आहे की घोड्याची सफर करतोय बघू शकताय. सगळे घाबरत बसलेत पण बसलेत एकदम जबरदस्त आहे. आम्ही कसं वाटतंय तुला? 1 नंबर. मला भीती वाटते. चल रे घोड्या. अरे एक घोडे एकत्र काय येतात पिक्चर राहू रे. ए घोड्या चल पुढे चल. अरे हा ना इथे पण जातो रे. बघू शकता पाठचा नजारा पण एकदम जबरदस्त आहे. आणि वरती तर अजून भारी असणारे नजारे. घाबरतात वाटतं बहुतेक लोक. हे बर्फात कुठे चालला सरकशील. इकडे लावून जरा शर्द्या इकडे बघ. सांबा चल. मोठा गाव तिकडे चल. मी मस्त आता घोड्याची सवारी झाली आहे. घोड्याची सवारी करून आता आपल्याला अजून जरा वरती जायचं आहे एकदम मस्त. आणि थोडा आता स्नोफॉल पण चालू झालाय. पूर्ण असं बर्फ पडायला सुरुवात झालेली आहे. आणि इथं दुकानात आलोय आता आपल्याला काय घ्यायचं सामान वगैरे. हा आता वरती आला आणि इथे एक मस्त असा पॉइंट आहे फोटो वगैरे काढण्यासाठी. जबरदस्त आहे एकदम मस्त पैकी. बघू शकताय काय सीन आहे काय क्लायमेट आहे एकदम जबरदस्त आहे. फुल मस्त. आपल्याला तिकडे जायचं नंतर तिकडे देखील जाऊ. आणि बघू शकता यार काय नजारा आहे एकदम जबरदस्त सॉलिड.
चालत चालत आता वरती आलोय मस्तपैकी आणि फुल एकदम चिल्ड आहे. स्नो देखील पडते थोडा थोडा आणि हातात हँगलोज जर काढला ना तर आखी वाट लागते पार हात सुन्न पडते डायरेक्ट. पण मस्त वाटते खूप भारी आहे वातावरण जबरदस्त. चलो आता इथे आपण आलोय कुस्तीचा मार्केट आहे. पूर्ण बर्फ वरती छप्परवरती पण पूर्ण बर्फ साठलेला आणि आता इथं मोमोज वगैरे खाऊया कारण भूक लागले. थोडे मोमोज वगैरे खाऊन घेऊया आणि नंतर मग पुढे जायचं कुठे आता ते प्लॅन करूया. फुल थंडी. इथं चिकन नाही भेटत तर व्हेजच मोमोज आहेत. तर मस्त असे व्हेज मोमोज खातोय. कसे लागतात? मस्त आणि तिखट आहेत खूप भारी आहे. आणि स्नो पण स्टार्ट झालेला आहे बघू शकता वरतून स्नो पडायला सुरुवात झाली आहे. आता पडतच नाही. बघा झालं चालू स्नो पडतोय. थंडी पण आणि हा कुत्रा मस्त आहे डॉगी. ओय डॉगी डॉगी. तर मित्रांनो हा बसायसाठी बनवलेला आहे मस्तपैकी जबरदस्त. पण माकडं खूप आहेत त्याच्यामुळे माकडं खूप त्रास देतात. मोमोजची प्लेटच अख्खी नेली त्यांनी. डायरेक्ट झप्पा आवीच्या हातावरती डायरेक्ट त्याने झापा मारला आणि आरामात सगळेजण पितात पण दारू वगैरे पण बिंदास्त मस्तपैकी रम वगैरे घेऊन आलेले आहेत पब्लिक. बर्फ में रम पी रहे अबे आपण भी कुछ तो करते है ऐसा ही कुछ. हे आरामात फुल स्लीप होते. पहिले हँगलोज घालतो कारण का बिना हँगलोची ना वाट लागते. या बाबा आता मी पण सरकलो असतो. इथे याक आहेत बघा वानर सेना. कॅटला घेऊन आलेत. अच्छा ससा आहे आईला किती भारी आहे तो ससा. पूर्ण केसाळ आहे. मला हात पकडावं मला पहिलं वाटलं की मांजर आहे का कॅट आहे का. इकडे या साईडला याक की सवारी. मेहनत भी दिखा दो इधर. याक आणि बंदूक एकदम मस्त आहे. बाईचा डोलाच दिसत नाही. बाईचा बरोबर डोलाच दिसत नाही. मस्त एकदम आहेत. तर आपण जाऊया पुढे. पाय सरकायला लागतात कारण का ना बर्फ पडला त्याच्यामुळे पाय स्लिप मारतो पूर्ण. एकदम बर्फ अजिबात तिकडे त्या साईडला कोण गेलेलं देखील नाहीये. तर भाई मस्त असा एरिया आहे आणि खूप भारी आहे. बघू शकता पूर्ण अशी चादर आहे बर्फाची चादर. अरे इधर है डायरेक्ट जीप. क्या कर रहा है इधर साइड पे ये ना समीर. हो जबरदस्त है भाई साहब. क्या है एक नंबर नज़ारा है. हाँ है अपना जीजो भाई फट गया क्या पूरा ठंडी से. अरे भाई इधर क्या है कुछ समझ में नहीं आ रहा भाई. सब सुन पड़ गया है. माझी एक व्हिडिओ काढायची समजा. ये नाही मस्त एकदम झाडी पण भारी आहे एकदम.
आणि फुल असा एक इथून गोळा टाकला ना तर बघा आता मी हा गोळा टाकतो असा एकदम असा भारी जातो. निघेल तो पाणी गेला गडगड 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 खाली या क्लायमेट मध्ये नाही बनणार. इथे मोठा होत जातो असा. मोठा होत जातो तो. हा आता फायनली आता आम्ही आलो. आता घोडे जिथे आपल्याला सोडलेला तिथे आलेलो आहे आणि मस्तपैकी आता निघूया खाली कारण आता फुल धुका झालेला आहे. आणि एक राईड आहे 500 रुपयाची. काय फायदा नाही रे. आम्ही वरती असंच बरोबर हे करत होतो राईड याची बिना ट्यूबची पण होईल. फुकटचे 500 रुपये कापायची काही गरज नाही. आता ना अजिबात थंडी नाही लागत आहे. टोपी बिपी काढले हँडग्लोव्स काढले म्हणजे आता वातावरणामध्ये पूर्ण आपण ॲडजस्ट झालो त्याच्यामुळे आता अजिबात थंडी वगैरे काय लागत नाही एवढी. मस्त एकदम. लाईफमध्ये एकदा तरी कुफरी मनाली हे स्पॉट करायला पाहिजे. एक मस्त असा अनुभव आहे खरोखर. आणि ही पिकनिक आपण आलो आहे DHF हॉलिडेज यांच्याकडून आलेलो आहे. तर मस्त एकदम भारी आहे. त्यांचं पॅकेज कॉस्ट पण ठीक आहे आणि मजा देखील आली. खूप भारी वाटला. आता जाऊया आपण खाली डायरेक्ट. त्यांचे हॉटेल देखील मस्त आहे. हॉटेल देखील मस्त आहे स्टार बरोबर भारी आहे एकदम. जेवण जबरदस्त सुंदर. हां आणि ना हे आपण बोलतो ना हे घ्यायला पाहिजे वगैरे असं काय गरज नाही. तुम्ही नाही घेतलं तरी चालू शकतं. हां सहनशक्ती आणि आपलं नॉर्मल जॅकेट घालून या काय नाही. फक्त एक गमबूट घ्या बस बाकी काय नको. खूप सारी पब्लिक आहे ना तेच घेत करते आणि हे आपल्याला घंटवत होतं 1200 रुपये देऊन. काही वर्थ नाही आहे ड्रेसचा. काय फायदा नाही एवढा. बघ कसले आले तर फायनली पुन्हा आता आपण चाललोय खाली. घोड्यावरती बसले आपले बाकीची मंडळी पण तिकडे बसलेली आहेत घोड्यावरती. आणि आता निघूया खालच्या दिशेने. तर टुक 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 सवारी आपली निघली टुकटुकवाली. पुढच्या घोड्यावरती बसलाय संदीप आणि आपली बाकीची मंडळी ती एकदम पुढे आहेत. हे जिजो आपल्याला लीड करतोय. सर्वात पुढे आहे जिजो. सर्वात डरपोक माणूस आणि सर्वात पाठी आहे मी. माझ्या पाठी कोणीच नाही. थोडं पडतोय. जिजो जिजो हाय कर. हाय हाय ए जिजो हाय कर. हाय ए जिजो हाय कर. हाय मस्त. लहान लहान पोरं पण येतात बिंदास. तेच ना मगाची तर केवढी छोटी होती ती. ये आ गया हमारा जीजो भाई. जीजो को अच्छा लगता है अभी साथ में चलो बोल रहे डर गए जीजो. खाली बर्फ फुल है एकदम. बर्फ पूर्ण घरं वगैरे पण बघू शकता एकदम कसली जबरदस्त एकदम मस्त. आणि पूर्ण असा स्नोफॉल होते. बघा किती स्नो पडलं आपल्या घोड्यावरती पण. पूर्ण बर्फच बर्फ त्याच्या केसांवरती आहे आणि आपल्या पण वरती फुल बर्फ. एकदम मस्त भारी वाटतं एकदम स्नो पडताना. स्नोफॉल बघायला भेटलं हीच मस्त गोष्ट आहे. खूप चांगली गोष्ट आहे. बोल ना भाई कैसा रहा एक्सपीरियंस? बहुत मस्त एकदम मजा आया. मेन बात ये स्नो मिला है ना उसमें बहुत मजा आया यार. बस वही है. भावांनो कसा राहिला एक्सपिरियन्स? एक नंबर. फुल मज्जा आणि खूप मज्जा. आणि तुमचं काय रिकमेंड आहे का सर्वांनी एकदा यायलाच पाहिजे? जी मजा पाहिजे ती आहे ती शिमला मध्ये. हा लाईफ मध्ये एकदा तरी शिमला मनाली करायला पाहिजे टूर. खूप मस्त आहे. And we were very lucky की स्नो. हा मेन लकी आम्ही हे आहे का आम्हाला स्नोफॉल भेटलाय मस्त. एकदम मस्त स्नो पडतोय. आता पण चालू आहे. अजून पण चालू आहे. आणि बघू शकता झाडांची हालत कशी झालेली आहे. पूर्ण बर्फ बर्फ पूर्ण मस्त एकदम. हा तर मित्रांनो आलोय आपण खाली. आता खाली आपण आलेलो आहे आता आणि मस्तपैकी फुल स्नो पडतोय. फुल दाणे 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 फुल एकदम मस्त चालू आहे स्नो आणि खूप भारी एकदम. आणि आता निघूया. पुन्हा आपण आपल्या अवतारामध्ये आलेलो आहे. नको रे कपडे ओले होतील.
तर सुरुवात झाली आहे आपल्या जर्नीला आणि बाहेरचा मौसम बघू शकता एकदम काय भारी आहे. फुल बर्फ, रस्त्यावरती पण बर्फ आणि झाडांवरती पण बर्फ. पण थांबलो इथे आणि समोर बघू शकता मस्त अशी वादिया, एकदम जबरदस्त असा डोंगर आहे. मस्त एकदम व्ह्यू पॉईंट आहे. पूर्ण धुका आहे आणि तिकडचे सर्व झाडांवरती आपल्याला बर्फ दिसतोय. फक्त इथंच बर्फ नाही आहे एवढ्या भागामध्ये. एकदम खतरनाक वाटतोय. गोप्रोमध्ये एवढा खास नसेल वाटत, पण आमच्या डोळ्यांनी तर आम्हाला खूप भारी वाटतंय. म्हणून या स्वर्गाचा असा अनुभव घ्यायचा असेल ना तर तुम्हाला स्वतःला इथे यावं लागेल. आपण कितीतरी दाखवलं व्हिडिओमध्ये तरी पण ते अनुभवता येणार नाही. त्याला अनुभवण्यासाठी इथे यावं लागेल. खूप जबरदस्त आहे. तर मित्रांनो फायनली आता आम्ही जरा एका हॉटेलमध्ये थांबलो. ते काहीतरी बरं आता खाऊया म्हणून मसाला डोसा ऑर्डर केलेले आहेत आणि खूप मस्त हॉटेल आहे. जबरदस्त व्ह्यू आहे बाहेरचा. पण आता काळं झाला त्याच्यामुळे व्ह्यू कधी दिसत नाही. कधीपासून वाट बघतोय का कधी आपल्याला भेटेल मसाला डोसा खायचा आहे. आणि हात वगैरे तर खूप गारट. आता तो डोसा आल्यानंतर किती टाईम गरम राहतो त्याचं काय आता बघूया किती टाईम गरम राहते. बाकी हातावितांची तर फार वाट आहे. तिकडे नव्हती एवढी थंडी वाटत, पण आता नंतर खाली कसं येतं ना तसं जास्त थंडी वाजायला लागली. काय म्हणते मित्रांनो फायनली आपला मसाला डोसा आलेला आहे आणि मसाला डोसा खातो आता. मस्त आहे पण आपल्यासारखी टेस्ट नाही, मुंबईसारखी टेस्ट नाही, पण आहे ठीक आहे. कोकोनट चटणी तर असं वाटतं की का दही आहे. दही आहे कोकोनट चटणी. बोलतो माझी सोड तो आता मस्त की डोसा वगैरे खाऊया आणि फुल थंडी लागते. फुल थरथर यार. मस्त घेतात जेवलं वगैरे. जेवलं म्हणजे नाश्ता केला आणि आता निघू. बेकार हवा आहे आणि थंडी आहे. तर मित्रांनो फायनली आम्ही आलो आता रूमवरती. आम्ही खरं तर जाणार होतो कुठे रे आपलं मॉल रोडला, पण मॉल रोडचा कॅन्सल केला कारण का बाई थंडीने वाट लागली बा. आता आजचा हा व्हिडिओ आपला इथपर्यंतच. हा आहे आपला रूम. आणि पहिले आल्या लगेच झोपायची सुरुवात केली आणि मस्त एकदम रूमची क्वालिटी वगैरे एकदम मस्त बेस्ट आहेत. आणि रेट खरं तर खूप जास्त आहे या रूमचे, पण आम्हाला मस्त चांगला पॅकेजमधून हा खूप परवडला आहे रूम. तर आजचा हा व्हिडिओ इथपर्यंतच. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्या आपल्याला कुल्लू मनालीला जायचं आहे. कुल्लू करायचं नंतर मनाली करायचं आहे. तर खूप सारा फिरायचं आहे. भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय बाय. Yeah.